कथं विद्यामहं योगिन् त्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया विस्तरेणात्मनो योगम् विभूतिं च जनार्दन भूय कथय तृप्तिरिः शृण्वतो नास्ति मे मृतम् श्रीभगवानुवाच हन्त ते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे हन्त ते कथयिष्यामि दिव्यायात्मविभूतयः प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ अर्जुनाने भगवंताची स्तुती केली. काल आपण पाहिले 7 श्लोक. तुम्हीच शाश्वतः भूतभावना भूतेश जगत्पते, तुम्ही परब्रह्म परम धाम. भगवंत म्हणाले तुझी काय इच्छा आहे, एवढी स्तुती करत आहे म्हणजे काहीतरी मागायचे. तर म्हणे केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन मया. मूळ भावना त्याची म्हणजे तुम्ही परब्रह्म आहात, अनंत आहात, व्यापक आहात, सगळं खरं आहे. पण मी तुम्हाला कुठे पाहू, कारण मला सगळीकडे तुम्ही दिसत नाही. माझी बुद्धी एवढी सूक्ष्म नाही, कारण व्यापक तत्वाला पाहण्यासाठी बुद्धी सूक्ष्म पाहिजे. आणि सूक्ष्मच नव्हे, शुद्ध सुद्धा पाहिजे. शुद्ध मनाने भगवंत दिसतो ना. समोर राम आहे, कृष्ण आहे, पण कंसाला रावणाला काही दिसत नाही. ईश्वरत्व तर मन खूप उच्च पातळीवर पाहिजे, तेव्हाच तो राक्षसांमध्ये सुद्धा देवाला बोल. जिकडे तिकडे तूच आहे हे जे शास्त्रांनी सांगितलं आहे, हे केव्हा आपल्याला हे म्हणजे आत्मसात होईल. त्यासाठी मन खूप वरच्या पातळीचं. तर अर्जुन जणू काही म्हणत आहे की माझी एवढी तयारी नाही. तर असं काही मुख्य स्थान सांगा जिथे पाहिलं की मला तुमची आठवण येईल, तुमचं स्मरण, तुमचं मी चिंतन करू शकतो. तर तुम्ही मला विस्ताराने हे सगळं सांगा, कुठे कुठे तुम्ही आहात. विस्तरेण आत्मनो योगम विभूतिंच जनार्दन. इथे पहा, अर्जुनाने भगवंताचं संबोधन दिलंय जनार्दन. जनार्दन म्हणजे काय असतं, अर्धते गती कर्मणो रूपम. अर्ध धातूपासून जनार्दन शब्द बनला आहे. आणि अर्ध धातूचे 2 अर्थ आहे, गमन आणि याचना. गमन म्हणजे जाणे आणि याचना म्हणजे मागणे. तर जनार्दन शब्दाचा काय आहे, तर म्हणे असुराणाम देव प्रतिपक्ष भूतानाम जनानाम नरकादि गमयुक्तत्वात् जनार्दन.
म्हणे जे देवाच्या विरुद्ध, कळलं ना? छान, थोडं संस्कृताशी परिचय झाला पाहिजे, ओळख झाली पाहिजे. तर जे देवाच्या प्रतिपक्ष असुर लोक आहेत त्यांना भगवंत नरकामध्ये पाठवतात. त्या राक्षसांचं गमन कुठे होतं? नरकामध्ये. तर जन म्हणजे असुर, अर्ध म्हणजे जाणे. तर असुर लोक कुठे जातात? म्हणजे नरकामध्ये. भगवंत त्यांची गती तिकडेच करतो, कारण त्यांचे कर्म तसे आहे. अच्छा, तर हे तर गमन अर्थ झाला, अर्ध धातूचा. दुसरा अर्थ सांगितलं याचना, मागणे. तिथे म्हणतात अभ्युदय निःश्रेयस पुरुषार्थ प्रयोजनम सर्वैहि जनैहि याच्यते. सगळे लोक, आता इथे जन म्हणजे सगळे जण, आपण सगळे आलो. सगळे लोक भगवंताकडे दोन गोष्टी मागतात, अभ्युदय आणि निःश्रेयस. अभ्युदय म्हणजे ऑल ओव्हर डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास, त्यानंतर अभ्युदय. समृद्धी, संपत्ती, जायदाद, जमीन, घर, सगळ्या सोयी. अभ्युदय म्हणजे लौकिक सुख. आपण सगळे हेच मागत राहतो, हे द्या, हे द्या. सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का. शरीर माझं चांगलं राहू, कशासाठी? मग म्हणजे मी संसाराचा आनंद घेऊ शकतो, त्यासाठीच आरोग्य. कारण म्हणजे आरोग्याचा उपयोग साधनेसाठी झाला. अनेक वेळा मी सांगितलं आहे ना, लोक वॉकिंग का करतात सकाळी, जॉगिंग का करतात, प्राणायाम का करतात? त्यामुळे त्यांनी शुगर कंट्रोल होतो. आणि शुगर का कंट्रोल करायचं आहे? म्हणे मग पुरणपोळी, श्रीखंड खायला. शुगर कंट्रोल कशासाठी? मिठाईचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे ते सगळं जे आहे व्यायाम, त्याचं प्रयोजन काय? भोग. गंमत आहे, असं नाही आहे काय नाही आहे, फक्त आरोग्याचा आनंद घेण्यासाठी. मग ठीक. तर अभ्युदय शब्दाचा अर्थ आहे की अभितः उदय, आपल्या पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे, ज्याने माझं व्यक्तिमत्व विकसित होईल, शांत जसं फुल उमलतं त्याप्रमाणे. तर म्हणे देवाकडे लोक याचना करतात, मला चांगली बुद्धी द्या, ज्ञान द्या, भावना द्या. अभ्युदय. आणि दुसरा आहे निःश्रेयस. निःश्रेयस म्हणजे मोक्ष. संस्कृतमध्ये निःश्रेयस म्हणतात कल्याण, हित. सगळ्यात मोठं हित माणसाचं मुक्तीमध्येच आहे. सकाळच्या वर्गामध्ये आपण कठोपनिषद पाहत आहोत, त्याच्यामध्ये हा विषय आला होता. श्रेय आणि प्रेय, दोन प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत, श्रेयार्थी, प्रेयार्थी. प्रेयार्थी 90% काय, 95% लोक प्रेयार्थी. प्रेय म्हणजे जे इंद्रियांना आवडतं, सहज प्रवृत्ती आपली ज्या विषयांकडे होते त्याला म्हणतात प्रेय. श्रेय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये खरं कल्याण आहे, आत्मज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. त्यामुळे लोक भगवंताकडे मागणी करतात की देवा मला मोक्ष द्या. सगळे लोक नाही, काही लोक. नचिकेतासारखा, अर्जुनासारखा, प्रल्हाद आहे, ध्रुव आहे, यांना लौकिक वस्तू नको, जागतिक वस्तू. मुक्तीसाठी. नाहीतर रावण वगैरे कशासाठी करत आहे? म्हणे मी या त्रिभुवनाचा काय राजा होतो. तर निःश्रेयस म्हणजे कल्याण.
तर आता देव असा आहे भुक्ती मुक्ती प्रदाताच, भोगण मोक्ष दोन्ही देणारा आहे. जनार्दन शब्दामध्ये हे दोन्ही आहे. ज्या लोकांना जे पाहिजे ते तो देतो. याचना करतात लोक या दोन्ही वस्तूंची. तर सर्वैहि जनैहि याच्यते इथे जनार्दन. पहिलं सांगितलं की असुरांना पाठवतो नरका. अर्जुन काय म्हणतोय की देवा तुम्ही बरंच काही स्वतःबद्दल सांगितलं आहे, पण तृप्ती मे नास्ती, अजून माझी तृप्ती होत नाही. ही अशी तहान आहे की तुम्ही पाणी पीत जा आणखी तहान अजून वाढत जाते आणि पाणी कमी होत नाही. हे आहे. देवाबद्दल किती तुम्ही बोला, देव कमी होत नाही. जो खरा भक्त आहे तो म्हणतो की अजून मला पाहिजे, म्हणजे त्याची तहान पूर्णपणे भागवतो. नाही तर काय, थोडंसं पाणी प्यायलो की झालं, आता मी नाही पिऊ शकत. पण इथे असं नाही, परितोष होत नाहीये. त्वन्मुख निःसृत वाक्य अमृतम, तुमच्या मुखारविंदामधून जणू अमृतच स्फुरित होत आहे, अमृतच प्रवाहित होत आहे, अमृतधारा. म्हणून अमृतधारी औषध आहे अमृतधारा पोटासाठी. हा अमृतधाराही आहे, आधी होत्या पण ते अच्छा, ते पोटासाठी, हे मनासाठी अमृत. मनाची तब्येत या अमृताने ठीक होते. हा काहीतरी हा मला औषधाचं नाव ऐकून पोटासाठी गळ्यासाठी घशासाठी आहे. तर म्हणून अर्जुन म्हणतो की तुम्ही आता विस्ताराने सांगा. म्हणजे मला काही कंटाळा आलेला नाहीये. तुम्हाला सांगितलं होतं ना विस्तार म्हणजे काय. नाही ते तरी शब्द आहे, गमतीचा अर्थ सांगितला होता. विस्तार म्हणजे हिंदीमध्ये बिछाण्याला काय म्हणतात, बिस्तर. तर म्हणे मी बिछाना घेऊन आलो, मला घाई नाही आहे, इथे झोपून नाही पण जाणार नाही. विस्तारेण म्हणजे विस्तरेण सहित अहम अत्र आलता, बिछाण्यासहित. तर अर्जुनाची अशी जेव्हा जिज्ञासा पाहिली तेव्हा भगवंत उत्तर देण्यास तयार होतात. आणि काय म्हणतात, अर्जुना मला तुला सांगण्यात फार वाईट वाटत आहे. हंत ते अंत, आता काय झालं वाईट, तुझ्या इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत. म्हणजे काय, म्हणजे असं आहे की तू तर बरंच काही माझ्याबद्दल जाणू इच्छित आहे, पण मी माझ्याबद्दल पूर्णपणे सांगू शकत नाही. इतका विस्तार आहे, इतका विस्तार आहे की त्याचा अंतच नाही. म्हणून हंतते कथयिष्यामि दिव्या हि आत्मविभूतय, म्हणे मी फक्त दिव्य विभूती तुला सांगेन. सगळ्यांनी सांगू शकत, सगळ्या जर सांगितलं राहिला तर 10वा अध्याय पूर्ण होणारच नाही. चालूच राहील. अजून आपण वाचू येते, वाचल्यावरच वाटतं किती आहे बापरे त्यामध्ये. तर हे तर भगवंतानी फक्त एक नमूना सिंपल आहे. म्हणून ते आधीच म्हणतात की मी फक्त प्राधान्यतः दिव्या आत्मविभूतय ते कथयिष्यामि. तुला फक्त प्रमुख मुख्य जे आहे प्रधान, बस तेच मी तुला सांगणार आहे. माझ्या काय काय विभूती आहे.
यत्र यत्र प्रधाना या या विभूती. आणखी पाहिजे शंकराचार्य छान म्हणतात, अशेषतः तू वर्ष शतेन अपि न शक्या वक्तुम. कळलं ना, 100 वर्षापर्यंत सुद्धा जर मी सांगत राहिलो तरी होणार नाही. म्हणजे एक पिढी निघून जाईल पण 10 अध्याय पूर्ण 100 वर्षे. यतो न अस्ति अंतः विभूतीना. माझा एवढा विस्तार. अच्छा, आता जेव्हा असं सांगितलं तर अर्जुनाने सांगितलं ठीक आहे, चला तडजोड करतात ना, जेवढं होऊ शकतं कॉम्प्रोमाइज, प्राधान्य मुख्य सांगा, सगळं नाही सांगू शकत. असं प्रतिज्ञा केल्यावर जणू काही भगवंतानी की कथयिष्यामि, मी सांगतो, भगवंतानी सांगायला सुरुवात केली. तत्र प्रथमम एव तावत शृणु. पहिली विभूती तू माझी ऐक. काय पहा, अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च. मागच्या श्लोकमध्ये हंत शब्दाला ना, तर हंत 2 अर्थामध्ये याचा उपयोग होतो. हर्ष विषादे म्हणजे आनंदामध्ये काही सांगायचं तरी हंत, किंवा विषाद दुःख त्यासुद्धा हंत येतो. आणि आश्चर्य 3, हर्षे विषादे आश्चर्य हंत इथे प्रयुज्यते. हे निपात आहे, म्हणजे याचं काही धातू म्हणजे रूप चालत नाही. जसं राम राम रामा, लता लते लता शब्द चालतात संस्कृतमध्ये, पण जे निपात असतात किंवा अव्यय असतात त्याचे वेगवेगळे रूप. श, अपि, एव हे काय अव्यय आहे. हंत हंत हंतच राहील, हंत हंता हंती असं नाही म्हणत. त्याचा अर्थ काय, अरे 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 अर्जुना मी सांगू नाही शकत. आणि त्या अर्जुनासाठी कुरुश्रेष्ठ म्हणते. आता तसं कुरुश्रेष्ठ भीष्म सुद्धा आहे, युधिष्ठिर सुद्धा आहे, पण देवाला जरा काय अर्जुनाविषयी थोडासा चुकलेला कल काय म्हणतात, सॉफ्ट सुहृद आहे. तर म्हणून कुरुश्रेष्ठ अर्जुनाचा. आणखी पा आता म्हणे अहमात्मा गुडाकेश. आता त्या अर्जुनाचं छान नाव आहे गुडाकेश. हे गुडाकेश माझी विभूती तू ऐक. गुडाकेश शब्दाचा काय अर्थ आहे, कोण सांगेल? हा, निद्रेवर विजय मिळवला. हे नाव द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिलं होतं. जेव्हा अर्जुन धनुर्विद्येचा अभ्यास करायचा तेव्हा तो इतका तल्लीन व्हायचा त्याच्यामध्ये, एकाग्र, की तो त्यांनी झोपेवर विजय मिळवली होती. म्हणजे जेव्हा त्याला झोप घ्यायची तेव्हाच तो घ्यायचा. असे रात्र रात्र लोक पूर्व अभ्यास करतात, पण याचा एवढाच अर्थ नाही की फक्त रात्र तो जागत होता. त्याला जेव्हा झोप म्हणजे घ्यायची तर तेव्हा घेऊ शकतो. झोपेवर नियंत्रण असतं. गुडाकाया ईश, निद्रा विजयी. गुडाका म्हणजे असतं निद्रा. तस्य ईश गुडाकेश जित निद्र इत्यर्थ. जसं जितेंद्रिय असतं की जित निद्रा.
तर असा हा अर्जुन आहे. देवाला तर सगळा इतिहास माहित आहे ना, म्हणून देव नवीन नवीन नाव पहा शोधून काढलं. एक हा सुद्धा गृहपाठ होऊ शकतो की गीतेमध्ये अर्जुनाची किती नावं आलेली आहेत. पार्थ, कौंतेय, महाबाहो, धनंजय, कुरुश्रेष्ठ, पुरुषसिंह, पुरुषर्षभ. तसेच कृष्णाचे किती नाव, जनार्दन, केशव, माधव. पहिल्या अध्यायामध्ये खूप नाव आहे. त्यांनी महाभारत आपल्याला समजेल. नाव गुडाकेश. अच्छा, गुडाकेशचा दुसरा अर्थ आहे घनकेश. खूप केस वाढलेले घनकेश. देवाचं एक नाव आहे केशव, तर ते सुद्धा केसापासून. भगवंताचे कसे कुरळे केस. गुरुदेव खूप छान सांगायचे म्हणे, अर्जुनाला कृष्णाने सांगितलं असेल आपले केस व्यवस्थित बांध, मग बाण चालव. केस मध्ये आलेली पाहिजे. घनकेश. तर हे गुडाकेश. आता मी माझ्याबद्दल सांगतो. अहम आत्मा सर्वभूताशय स्थित. ही पहिली विभूती आहे. म्हणे मी सगळ्या भूतांचा आत्मा आहे. सर्व भूतांच्या हृदयामध्ये मी स्थित आहे आत्मरूपा. सर्वभूत आशय स्थित. इथे आशय शब्दाचा अर्थ हृदय आहे. नाही तर आशय शब्दाचा अर्थ आपण काय म्हणतो, अर्थ सांगण्याचा काय आशय आहे. मराठी हिंदीमध्ये आहे, मराठीत आहे आशय. तर आशय म्हणजे शंकराचार्य म्हणतात सर्वेषां भूतानां आशये अंतर्विधी. हृदयामध्ये, अंतर्हृदयामध्ये नित्यम ध्येय. मी नित्य, माझं तुम्ही ध्यान करू शकता, मी तिथे आहे. तर म्हणे पहिलीच विभूती अशी आहे, मी सगळ्यांचा. आता जर ही विभूती समजली तर मग पुढचं काही समजण्याची काही गरजच नाही. सगळ्यांमध्ये जर त्याला दिसत झालं. आणखीन देव इथे असं म्हणतात की जर तुला मी सगळ्यांच्या आत्मरूपात दिसत नसेल तर थोडं खाली येतो. अहम आदिश्च मध्यमच भूतानाम अंतयोच. म्हणे तू मला असं समज की मी सगळ्या भूतांच्या आधी आहे, सगळ्या भूतांच्या नंतर आहे आणि मध्ये सुद्धा आहे. आता याचा अर्थ काय आहे की सगळ्या जगाचं कारण मी आहे. आता जग माझ्यामध्ये स्थित आहे आणि माझ्यामध्येच मग लीन होणार आहे. सृष्टी स्थिती लय तिन्ही माझ्यामध्येच या जगाचं होतं. भगवंताने सांगितलं मीच 3 रूप घेतो जणू काही, ब्रह्मा विष्णू महेश. इंग्लिश मध्ये देवाला काय म्हणतो आपण, गॉड. गॉड म्हणजे काय, GOD, जनरेटर, ऑर्गनायझर, डिस्ट्रॉयर. तेच सृष्टी स्थिती लय. तर ही माझी विभूती आहे. हे माझा वैभव आहे, ऐश्वर आहे, माझं सामर्थ्य आहे. आदि मध्य अंत. भगवंताने मध्य सुद्धा सांगितलं. कोणी म्हणेल ठीक आहे काही सुरुवात आणि अंतिम शेवटी मध्ये जग असेल आणि नाही. जेव्हा काही नव्हतं तेव्हा सुद्धा मी आहे आणि जेव्हा काही नसेल तेव्हाही मी आहे आणि जेव्हा सगळं आहे तेव्हा सुद्धा मी आहे. अगदी हा श्लोक चतुश्लोकी भागवतामध्ये आहे.
चतुश्लोकी भाग. अहम आसम सांगतो श्लोक. अगदी आज आपण पूर्णवदम म्हणतो, पूर्णवदम सुद्धा येत आहे. पूर्णवदम पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमेव. आधी पूर्ण होतं, नंतरही पूर्ण आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. नारायण भगवंताने ब्रह्मदेवाला हा श्लोक सांगितला. ब्रह्मदेवाला हे सांगितलं, तुला वाटत आहे की तूच आहे, तू सृष्टीचा करता आहे, असं नाही. मी तुला बनवलं आहे आणि एक जॉब दिला आहे, बस. खरं मी आहे, मीच आधी होतो, मीच नंतर आहे, पण मी माझा प्रतिनिधी म्हणून तुला हे काम दिलं. आणि ब्रह्मदेवाने विचारलं होतं की मला तुम्ही असं ज्ञान द्या जेणेकरून मला अभिमान होणार नाही. कारण मी जेव्हा सृष्टी बनवतो तेव्हा मला असं वाटतं मी मोठा. आपण छोटस काही बनवतो तर किती अभिमान येतो, एवढी मोठी. तर तेव्हा देवाने सांगितलं की हे ज्ञान नेहमी मनात ठेव की तुझं कारण मी आहे, तू फायनल अथॉरिटी नाही आहे. अहमादि मध्य. आता खरं म्हणजे झालं, इथे विभूती संपली. 10वा अध्याय झाला. कारण झालं तू सगळीकडे आहे, तूच आधी तू आहे, मध्य तू आहे. पण आता अर्जुन काय म्हणतोय, प्राधान्य मला असं एक आलंबन द्या. हे तर मलाही माहिती आहे की तुम्ही आधी आहे नंतर आहे, पण मला दिसत नाही ना तुम्ही. कळतंय का? म्हणून केशु केशुच भावेश. तर आता देव म्हणतात अजून खाली येतात. आणि आता तर एवढी मोठी यादी दिली आहे. तुम्हाला मी शेवटच्या दिवशी विचारले किती झाले, किती विभूती आहे. आता मोजणी सुरू करा. जर पहिल्या दोन्हीच्या वेळेला झालं मी आत्मा आहे, मी आधी मध्य अंत आहे, 2 झाले. आता एक स्पेसिफिक, जसं आपण मुंबईला गेलो तर मुंबई दर्शन आपण करतो, म्हणजे मला मुंबई पाहिजे. आता सगळं तर मुंबई काही पाहत नाही, तर आपण काय मुख्य गेटवे ऑफ इंडिया, काय ताज हॉटेल, काय जहांगीर आर्ट गॅलरी, हँगिंग गार्डन किती आहे. तर मुख्य बीच, शिवाजी पार्क. तर प्राधान्य तर गावामध्ये आपल्याला जायचंय म्हणजे मी सगळ्यांना तर भेटू नाही शकत. जो प्रधान आहे त्याला भेटून तो सगळ्यांचा काय प्रतिनिधी आहे. तर प्रधान मुख्य. आता पहा, आदित्यानामहं विष्णु ज्योतिषां रविरंशुमान् मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी आदित्यानामहं विष्णु मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी. आता हा अध्याय जर तुम्हाला पूर्णपणे समजायचा असेल तर एक आधीच तुम्हाला सांगतो, तुम्हाला पुराणांच्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. पुराण, महाभारत, रामायण, विष्णू पुराण, शिवपुराण. कारण सगळीकडून याच्यामध्ये भगवंतांनी सगळे उदाहरण दिले. भागवत, याच्यामध्ये आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक सगळ्या विभूती सांगितलेल्या आहेत. स्वर्गामध्ये कोण कोण पात्र आहेत, कोण कोण देव, त्यांचे नाव माहिती आहे.
म्हणजे इतकं विस्तार आहे, आपण वाचू एकही त्यांनी फील्ड क्षेत्र सोडलं नाही. विभूतीला पाहायचं असेल तर देव म्हणतात देशामध्ये पहा, काळामध्ये पहा, वस्तूमध्ये पहा, व्यक्तीमध्ये पहा, सगळ्यांचा उपयोग करा आणि त्याच्यामध्ये मी इथे इथे आहे. तिथे तुम्ही मला काय अनुभव करा. हिंदीमध्ये म्हणतात महसूस करो. जसं लोक ध्यान करतात ना, असा अनुभव करा. वारं आहे, तुमच्या शरीराला स्पर्श करत आहे, जे काही आवाज येत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. मग आपल्या शरीराच्या एक एक अवयवाकडे लक्ष द्या, कारण तुम्ही कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही, बाहेर बाहेर बाहेर. तर अंतर्मुखी होण्यासाठी हे सगळं काय शवासन वगैरे, जेव्हा शवासनामध्ये झोपतो पण बसल्या बसल्या एक थॉट मसाज म्हणतात, नखापासून नखशिक दर्शन करायचं, त्याला म्हणतात विचार मालिश. गुरुदेव म्हणायचे विचार थॉट मसाज असं म्हणायचे. आपल्या मनाने या सगळ्या एक एक अवयवाला पहा, याला म्हणतात महसूस कर. नाही तर आपलं लक्षच नाही ना, डोक्याकडे पायाकडे लक्ष नाही, हाताकडे पाया. जेव्हा काही गडबड होतं तेव्हाच लक्ष जातं. तर जरी मी पूर्ण शरीरामध्ये व्याप्त आहे पण अनुभव मी करत नाही. तसंच भगवंत सगळीकडे आहे पण सगळीकडे दिसत नाही. आता इथे इथे तर हे आध्यात्मिक झालं, मग आधी भौतिक, मग आधी दैविक, सगळ्या स्तरावर भगवंत. आता इथे म्हणतात की आदित्यानाम अहम विष्णू. आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. आता आदित्य कोण आहे? त्यामुळे आदितीचे मुलं आहे. तर आता आदिती कोण आहे? त्यामुळे कश्यप ऋषीची बायको आहे. झालं ना. आता कश्यप ऋषीच्या 2 बायका आहेत, दिती आणखी आदिती. आता आदित्य 12 आहे आणि दैत्य पुष्कळ आहे, ते हिरण्यक्ष, हिरण्यकश्यप वगैरे. तर आता आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. आता म्हणे विष्णू आदित्य कसं काय? तर आता तुला आधीच सांगितलं, गोष्ट माहिती झाला पाहिजे भागवताची. भागवतामध्ये गोष्ट आहे वामन भगवंत. तर आदितीचा मुलगा बनून भगवान विष्णू आले. वामन, वामन म्हणजे विष्णू आहे. त्याचे आदित्य म्हणजे आदित्यानाम अहम विष्णू म्हणजे अहम वामन. आता ती गोष्ट जर तुम्हाला ऐकायची आहे तर भागवताचं आयोजन करावं. झालं असं की दितीचे जेवढे मुलं आहेत दैत्य, त्यांनी या देवतांना पराजित केलं, पराभूत केलं. सगळ्यांचं घेऊन घेतलं स्वर्ग वगैरे. तर ही आदिती, हे आदितीचे मुलं आहे सगळे देवता. ते फार आदिती दुःखी झाली. म्हणे काय काही करा काही करा. तर कश्यप ऋषीकडे तिने विचारलं की काय केलं पाहिजे. तर कश्यप ऋषींनी एक उपास सांगितला, पयोव्रत. दूध प्यायचं 12 दिवस आणि बरेच नियम काही सांगितले, त्याला म्हणतात पयोव्रत. भगवंताने जणू काही सांगितलं कश्यप ऋषींना, ते जर तिने केलं तर मग मी याच्या मुलाच्या रूपात मी येईल. आणखीन अशी लीला करीन की या सगळ्या राक्षसांचं राज्य म्हणे काही लढाई बिडाई न करता, म्हणजे युद्ध न करता. आता आदितीचे जे पुत्र आहे आदित्य, त्याच्यामध्ये इंद्र आहे. इंद्र सांगितलं ना सगळे देवता. त्यामुळे इंद्राचा लहान भाऊ बनून मी येईल. म्हणून वामनाचं नाव आहे उपेंद्र. उपेंद्र आणि वामन म्हणजे छोटा आहे, असं बटू रूपात.
म्हणे मी येईन. आणि तो आलेला आहे वामन. खूप छान ती कथा आहे, गोड कथा आहे. बटू रूपात तिथे वामन द्वादशी त्या दिवशी. आणि मग बटूच म्हणतात ना, बटू त्याचे गुंज असते. मग सगळी देवता आली आणि त्यांनी त्याला काही काही दिलं आहे. कोणी छत्र दिलं, कोणी जानवं, कोणी माळ, कोणी भिक्षापात्र, कोणी कौपिन, कोणी आसन, सगळ्यांनी. पहिली भिक्षा अन्नपूर्णा पार्वतीने. आता हा असा बटू कुठे गेला म्हणे, राजा बळी आहे, बळी असुरांचा बली राजा तिथे गेलाय. आता मी पुढे कथा सांगत नाही. जेव्हा त्यांनी प्रवेश केला वामन भगवंताने, म्हणे अरे वा या या. तो यज्ञ करत होता त्यावेळेस. बळी राजा यज्ञ करता कुठे, नर्मदाच्या काठी भडोच भृगुकच्छ. नर्मदा यात्रेमध्ये शेवटचा एक जागा असते भडोच, तिथे नर्मदा मिळते. गुजरात भृगुकच्छ त्याला म्हणते, भागवतामध्ये आलेला आहे. तर तिथे तो यज्ञ करत होता. वामन भगवान तिथे गेले आहे. आणि अरे वा, ब्राह्मण देवता आले, काय पाहिजे तुम्हाला. म्हणजे मी तर लहानचा आहे, मला काही 3 पाऊलं जमीन. बळीराजा म्हणाला की तू आकारात छोटा आहे, तुझी बुद्धी सुद्धा छोटी आहे, तुला मागायचं काय आहे माहिती. मी काय काय देऊ शकतो तुला माहित नाही. माझं सामर्थ्य तुम्हाला माहित. तू जे काही मागेल मी दे. म्हणजे वामन काय म्हणतो की पहा, माणसाने तेवढंच मागितलं पाहिजे जेवढ्यामध्ये त्याचं जीवन समाधानपूर्वक चालतं. जास्त हाव केला मग 3 पावलाने काय. ते हिंदीमध्ये छान म्हणतात की समोर त्याचं सामर्थ्य पाहून मग तुम्ही मागितलं पाहिजे. कोणी करोडपती आहे आणि तुम्ही गेला आणि म्हणे 2 रुपये दे, अवकात देख के मागना. एकदा एक हत्तीवर एक राजा जात होता. एक भिकारी पाहिलं की राजा बसलेला आहे. तर तो भिकारी म्हणतो, राजा साहेब मला 5 रुपये द्या, 5 रुपये. तर राजा म्हणाला, तेच म्हणाला की देने वाले की औकात देख के मागना चाहिए. माझं सामर्थ्य पाहून तू मागितलं पाहिजे. देणाऱ्याचं सामर्थ्य पाहून. तो भिकारी म्हणाला की राजा साहेब मला तुम्ही अर्ध राज्य देऊन द्या तुमचं. राजा म्हणाला, मांगने वाले को अपनी औकात देख के मांगना चाहिए. मागणाऱ्याला आपली काय लेवल आहे. छान आहे. तर दोन्ही, देणारा कोण आहे, मागणारा. तर इथे अगदी तसंच तो म्हणत आहे बलिराज. शुक्राचार्य आहे तिथे. ते शुक्राचार्य म्हणतात तू संकल्प करू नको काही देण्याचा, याच्यात काहीतरी गडबड आहे. कधी कोणी मागतं का असं एवढं 3 पाऊल, त्यांनी काय होईल. हा कोणीतरी मायावी आहे. पण बळीराजाचं एक मात्र चांगलं होतं, सत्य संकल्प होता. आणि आता मी संकल्प केला देण्याचा, तर जे काही त्याने संकल्प केलाय. वामनराज भगवंताने आपला आकार वाढवला. 1 पावलाने पूर्ण पृथ्वी, दुसऱ्याने इतर जेवढे लोक होते ते सगळे मोजले. आता म्हणे 3रा पाय, 3रं पाऊल पुढे. तोपर्यंत बळीराजा समजला होता की काय. पण त्याने असं नाही म्हटलं की नाही तुम्ही आम्हाला धोका दिलाय, चूक. समर्पण. आणि अजून जागा आहे, 1 पाऊल तुम्ही ठेवू शकता. त्यांनी आपलं मस्तक डोकं समोर केलं, त्याच्यावर पाऊल, सगळं काही त्याचं घेऊन गेलं. त्याच्यावर खूप छान छान आहे. आता जेव्हा भागवत कथा आम्ही करतो तेव्हा सगळं सांगतो.
2 पावलाने राजा बळीचं जेवढं मम होतं ना, मम मम, हे माझं राज्य, हे माझं माझं, ते सगळं घेतलं. शेवटच्या पावलाने अहम. त्या बळीराजाला एक अभिमान होता की मी सगळ्यांना काही देऊ शकतो, मी खूप मोठा आहे. हा जो अहम आहे, देण्याचा अहम, भगवंताने तो नाही सांगितला. म्हणून असं म्हणतात की पहा, दिलं कोणी सगळं काही, तर म्हणे बळीराजाने दिलं. म्हणून आपण म्हणतो बलिदान. बलिदान शब्द तिथूनच झाला की दान कसं करायचं, तर म्हणे बलिदान म्हणजे पूर्णपणे आपण देतो त्याला. आत्मनिवेदन भक्ती, 9 प्रकारची भक्ती आहे ना, ते शेवटची भक्ती आत्मा. त्याचं उदाहरण हे आहे बलिराज. बळीराजा केरळामध्ये खूप प्रसिद्ध है ना. ओणम, ओणम के दिन वो बलिराजा आते हैं और जिसकी जो इच्छा है वो पूरी करते. बळीराज पहिला जर एक छत्री घेऊन ते तिकडे खूप मोठं असतं केरळामध्ये. आता कोणी म्हणेल भगवंतानी आता माया करून, खोटं व्यवहार करून काय सगळं हिसकावून घेतलं. पण तिथे वर्णन आहे, बळीराजाला त्यांनी सुतल लोकामध्ये पाठवलं. सुतल लोक आहे आणि तिथे देव म्हणतो मी तुझा पहारे करी, म्हणून मी तुझी रक्षा करेन. आणि 1 दिवस तू सगळ्या काय बाहेर गेले, आणखी सगळ्यांचं इच्छा पूर्ण कर, असं आहे. म्हणून ते ओणमला. तर देवानी जर बळीराजाने सगळं काही दिलं, तर देवाने सुद्धा स्वतःला दिलं त्याला. तर पाहता एक ही विभूती आहे वामन, याच्यासाठी एवढंच होतं. आदित्यानाम विष्णू, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. मग इथे म्हणतात ज्योतिषाम रविरंशुमाम. ज्योतिषाम, ज्योतिषाम म्हणजे प्रकाश इत्रुणाम. ज्योतिष म्हणजे ते प्रकाश, ज्योतिष म्हणजे ज्योतिष नाही, प्रकाशमान ज्या वस्तू आहेत, सूर्य, चंद्र, तारा, अग्नी, विद्युत, यामध्ये मी कोण आहे? रवी. सगळ्यात चमकणाऱ्या वस्तूमध्ये मी आहे सूर्य, रवी. आणि हा रवीचं दुसरं नाव दिलंय अंशुमान. अंशु म्हणजे असतं किरण, आणि अंशुवाला ज्याच्यामध्ये अंशु आहे तो कोण झाला? अंशुमान. तर म्हणतो भक्तिमान, भक्तिमान, शक्तिमान, अंशुमान. एक क्रिकेट खिलाडी अंशुमान गायक, अंशुमान. चंद्राचं काय नाव माहिती आहे? हिमांशु. हिम म्हणजे काय? बर्फ, थंड. थंड किरण याच्या कोण आहे? चंद्र, हिमांशु. तर अंशुमान. तर म्हणे सूर्य मी आहे. आता याचा अर्थ काय झाला की जेव्हा माझं लक्ष सूर्याकडे जाईल तेव्हा काय आठवण करायचं? देवच आहे ना. आता सूर्य तर एका ठिकाणी आहे, तर आपण एका ठिकाणी एकाग्र करू शकतो, आपली भावना व्यक्त करू शकतो. म्हणून आपल्या इथे प्रत्यक्ष नारायण म्हटलेलं सूर्याला. सूर्यदेव, सूर्यनारायण नाही. आणखी काय? नमस्कार प्रियो भाव. नमस्कार त्याला आवडतो, म्हणून सकाळी उठल्या उठल्या नमस्कार. तर रवी. अच्छा, त्यानंतर मरीचिर मरुतामस्मी. मरुत, मरुतांमध्ये मी आहे मरीची. हो, आता म्हणे मरुत कोण आहे? मरुत, मरुतगण आहे. मरुतगण देवतांचेच एक भेद आहे, प्रकार आहे देवता. आणि हे मरुत किती आहे म्हणजे तर म्हणतात 7-7चा एक गट आहे, आणि 7 गुणिले 7 49 आहे. आणि मरुत म्हणजे वायूचा प्रकार आहे. म्हणून असा उल्लेख येतो सुंदरकांडामध्ये की जेव्हा मारुती लंकेला पेटवण्यासाठी महालावर चढलेला आहे,
आणखी शेपटुटायचं जळत आहे. आता अग्नी आणखीन वारं जर दोघांनी मैत्री केली तर काय होईल? अग्नीचा. तर तिथे म्हणतात तेही अवसर हरि प्रेरित चले मरुत उंचास. 49 प्रकारचा वायू तिथे वाहू लागला. वायूचे प्रकार आहे वेगवेगळे. तसं असतात ना, इंग्रजीमध्ये म्हणतात ब्रीज, झुळूक झुळूक, तुफान, सायक्लोन, वेगवेगळे. रामायणामध्ये येतात शीतल मंद सुगंधित वायू. मंद मंद शीतल वायू, गरम वायू, सुगंधित आहे. आता जसं जसं काय तापमान वाढत आहे, शीतल मंद सुगंधित प्रदूषण वाढत आहे, तर काय गर्म उष्ण दुर्गंधित वायू बहवी. आधी शीतल मंद व्हायची. तर मरुत रूपात मीच आहे. आणि मरुत पासूनच शब्दाला मारुती. अच्छा, आता हे 49 मरुत कुठून आले? मला याची सुद्धा गोष्ट आहे. परत ते दिती आणि आदितीची गोष्ट आहे. झालं असं की दिती एक व्रत करत होती, पुंसवन व्रत, पुंसवन. आणि तिने हेच मागितलं होतं की असे दैत्य उत्पन्न हो ज्यांनी या देवतांना मारलं पाहिजे. आदितीचे जे सगळे मुलं त्यांना मारलं पाहिजे. इंद्राला हे कळलं की आमची ही जी सावत्राई आहे, पण इंद्राची सावत्राई कोण झाली? दिती. ही काही एक व्रत करत आहे. आणि हा इंद्र असा आहे, काही करायला काही लाज त्याला नाही. माझी खुर्ची सुरक्षित आहे, त्यासाठी तो काही करायला तयार आहे. तर असं म्हणतात त्या इंद्राने ब्रह्मचारीचा एक वेश घेतला, ब्रह्मचारी. आणि तो त्या दितीची सेवा करू लागला. आता ती व्रत करत आहे आणि त्या व्रताचे अनेक नियम आहे. पण एक दिवस त्या व्रतामध्ये काहीतरी चूक झाली. व्रतच म्हणतो ना व्रत. तर असं म्हणतात हा इंद्र त्या दितीच्या गर्भामध्ये गेला. आणखीन त्या गर्भाचे 7 तुकडे केले. आणि 7चे 7 49. दितीला ते 49 एकदम जसे मुलं जन्मास आले. हे काय झालं? तर ते इंद्राने ते केलेलं ते सगळं तिला कळलं. आता तो इंद्र म्हणतो की आता हे सगळे माझ्याकडे तुम्ही पाठवा. यांच्यामध्ये आता हे आम्हाला तर मारू नाही शकत. तर ते सगळे मरुत इंद्राकडे गेले. देवताची देवताचा एक प्रकार झाला. तर त्या मरुद्गणांमध्ये सगळ्यात मोठा जो आहे, श्रेष्ठ आहे, मरीची. तर मरीचीर मरुताम अस्मी. अच्छा, तिथे काय झालं? जेव्हा तो इंद्र त्या गर्भाला मारत होता तेव्हा ते म्हणतात म्हणजे ते रडू लागले. तो काय फिटस, हा. तर तो म्हणाला मार उदम, रडू नको, रडू नको, मार उदम. तिथून तो शब्द वगैरे मरू. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मरीचिर मरुतास्मी नक्षत्राणाम अहम शशी. म्हणे मी, कोणी आकाशाकडे बघितलं, अर्जुनाने म्हणे हो आकाशातही मी आहे. म्हणे इकडे ते नक्षत्र आहे. म्हणे हो, त्या नक्षत्रामध्ये चंद्रमा मी आहे. आता चंद्रमा नक्षत्र आहे का? 27 नक्षत्र सांगितलेले माहिती का तुम्हाला? रोहिणी वगैरे वगैरे आहे ना.
कृष्णाने रोहिणी नक्षत्रामध्ये जन्म घेतला, कारण ती रोहिणी थोडी रागवली आहे की देवकीच्या पोटी तुम्ही जन्मास. तर मग बलरामाला सांगितलं की तू रोहिणीचा पुत्र हो, आहे ना रोहिणी. तर रोहिणी एक नक्षत्र आहे. आता इथे कोणी म्हटलं की नक्षत्रामध्ये चंद्रमा कसा काय? चंद्रमामध्ये स्वतःचा प्रकाश नाही, नक्षत्रामध्ये स्वतःचा प्रकाश आहे. परप्रकाश आहे चंद्रमा, आहे ना. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो तेव्हा. तर कोणी काय म्हणतं माहिती आहे, हा म्हणे आता हे जुने ग्रंथ याच्यावर सुद्धा चुका होऊ शकतात. कृष्णाने चुकीने असं एक वाक्य बोललाच, लोकांना त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे चुका. तर पहा, याचा इथे सिद्धांत आमच्या स्वामीजींनी समजावून सांगितलं की जरी चंद्रमा नक्षत्र नसेल तरी असं आहे, चमकणारा ग्रह आहे ना, उपग्रह आहे. आता इथे उपासना केली सगळे श्लोक आहे. आपल्याला काय करायचंय, भगवंताला पाहायचं आहे. त्यांनी छान सांगितलं की उपासनेमध्ये द्रव्य काय आहे, वस्तू काय आहे, त्याचं महत्व नाही. त्याच्यामध्ये माझा उपास्य आहे हे बघणं जास्त महत्वाचं आहे. त्या चमकणाऱ्या सगळ्या आकाशात आहे, त्याला चंद्रही आहे. त्या चंद्रामध्ये तुम्ही पहा, नक्षत्रामध्ये प्रकाश आहे, त्याच्यामध्ये प्रकाश आहे ना, चंद्रामध्ये प्रकाश आहेच. आणि चंद्रामध्ये काय जास्त सौंदर्य आहे, शीतल आहे. तर तिथे देवाची उपस्थिती बघणे सोपं आहे. अशा नक्षत्र तसे दिसतही नाही, चंद्रात दिसतो. आणि दुसरं असं म्हटलेलं आहे की हा नक्षत्रांचा अधिपती, नक्षत्राचा स्वामी आहे, असं समजून तुम्ही चंद्रामध्ये मला पहा. नक्षत्राचा अधिपती चंद्र आणि तो चंद्र मी. म्हणून पहा, भगवंतानी आपल्या नावाच्या पाठीमागे एक चंद्र लावलाय, रामचंद्र, कृष्णचंद्र. नक्षत्राणाम शशी. मग काय म्हणतात, वेदानां सामवेदोऽस्मि, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना, वेदानां सामवेदोऽस्मि, अस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. म्हणे 4 वेद आहे, या 4ही वेदांमध्ये माझी विभूती सामवेद अस्मि. सामवेदामध्ये तुम्ही मला पहा. आता ऋक्, साम, यजुर आणि अथर्व असे 4 वेद आहेत. आणि त्या 4 वेदांमध्ये वेगवेगळे प्रकारचे मंत्र आहेत. आता सामवेदामध्ये जे मंत्र आहे त्याला म्हणतात गीती प्रधान, त्याच्यामध्ये गान प्रधान, म्हणून सामवेदाचं गायन होतं. सामवेदातील जे आहे ना गुरुजी लोक, त्यांचं ऐका. एतत् सामगायन नास्ते, आम्ही ते तैत्तरीय उपनिषदामध्ये येतो. सामगायन नास्ते, हा भू हा भू हा भू, अहमन्नम अहमन्नम अहमन्नम, अहमन्नादो अहमन्नादो. वेद मंत्र है. अहग श्लोक कृत, अहग श्लोक कृत. अहमस्मि प्रथमजाता स्या पूर्वं देवेभ्यो अमृतस्य वा यो मा ददाति.
सामवेद तैत्तिरीय आले. आणि हे काय आहे जे मी आत्ता म्हणतो माहिती आहे, ज्ञानी पुरुषाचं गाणं आहे. हा भू हा भू हा भू, आनंदाची अभिव्यक्ती आहे. आनंदामध्ये तो गात आहे. एतत् सामगायन असतं. तर तो म्हणतो अहमन्नाद अहमन्नाद, मी अन्नाला खाणार आहे, मीच अन्न आहे. आमचे गुरु खूप गंमत करायचे. ते म्हणायचे की हे गाणं तुम्ही शिकून घ्या बरं का, ज्ञान झाल्यावर मग तुम्ही शोधत बसण्याची गरज नाही. ज्ञानीचं गाणं आहे, शिकून घ्या. तर साम मंत्र हे मी आत्ता म्हटले. असे ऋग्वेद यजुर्वेद याच्यामध्ये काय एक गद्य रूप आहे, एक पद्य रूप आहे, आणि एक विशिष्ट म्हणजे ऋग मंत्र असे ज्याच्यामध्ये मात्रा मोजलेली आहे. त्या अक्षर जे आहे ना ते मोजलेले आहे, याच्यामध्ये मोजलेले नाही आहे, म्हणून ते विभाजन केलेले आहे अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ मंत्र. तर सामवेद गोड आहे तसं, म्हणून भगवंताने म्हटलं मी आहे सामवेद. वेदानाम सामवेद. तसं तर चारी वेद भगवंतावरच प्रकट झाले, पण मुख्य ना मुख्य. मग देवानामस्मी वासव, देवांमध्ये मी कोण आहे, देवतांमध्ये. वासव म्हणजे इंद्र, सगळ्या देवतांचा राजा इंद्र. आता ही आदिदैविक सत्ता आहे. मग इंद्रियाणाम मनश्चास्मी, सगळ्या इंद्रियांमध्ये मन मी आहे. मनाला 6वी इंद्रिय म्हटलेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6वी इंद्रिय काय, मन. किंवा 11वी इंद्रिय. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. मन अशी वस्तू आहे की जी सगळ्या इंद्रियांचं नियोजन करते, कॉर्डिनेट करते. एक इंद्रिय एक विषय आणून देते मनाला. डोळ्याने रूप आणलं, कानाने शब्द आणलं, नाकाने वास, स्पर्शाने स्पर्श, सगळ्यांना एक करून मग मन म्हणतो की ही वस्तू सुगंधित आहे, गोड आहे, कठोर आहे. इंद्रिया म्हणजे मनाच्या दासी आहे, सतत बिचारे काम करत आहे आणि ते मनाला देत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणून इंद्रियाध्यक्ष, इंद्रियांचा अध्यक्ष कोण, मन. तर मनाच्या रूपात मी आहे. आता बा देवाने सांगितलं, म्हणून आता मनाबद्दल कधी वाईट बोलू नका. माझं मन वाईट आहे, देव म्हणतो तुम्हाला वाईट म्हणाल. किती छान. मन ही देवता, मन ही ईश्वर, मन सबका आधार, तोरा मन दर्पण कहलाए. तर पहा किती छान आहे. म्हणजे तुम्हाला आता इकडे तिकडे कुठेच जायची गरज नाही. मनाकडे पहा, अनुभव करा की देव इथेच आहे. मनच देव आहे. सगळ्या इंद्रियांमध्ये. शेवटी भूतानाम अस्मि चेतना, सगळ्या भूतांमध्ये जी चेतना आहे, चेतना मी आहे. आता इथे चेतना शब्दाचा एक विशिष्ट अर्थ आहे. चेतना म्हणजे आत्मा नाही. इथे चेतना म्हणजे कार्यकरण संघात मध्ये एक वृत्ती आहे. शंकराचार्य छान सांगतात, कार्य म्हणजे स्थूल शरीर, करण म्हणजे सूक्ष्म शरीर. या कार्यकरण रूपी हे जे संघात म्हणजे एक रचना जी आहे, समूह. या समूहामध्ये एक वृत्ती आहे. लक्ष देऊ का, फार सुंदर आहे. कार्यकरण संघाते नित्य अभिव्यक्ता बुद्धिवृत्ती चेतना. या कार्यकरण संघातामध्ये आत्मचैतन्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे.
आणि ते जे प्रतिबिंब आहे ती जणू काही वृत्ती आहे. वृत्ती या शरीरामध्ये मनामध्ये अशी एक वृत्ती आहे जी मरणपर्यंत राहते. लक्षात ठेवा, ही वृत्ती अशी नाही आहे जी काम क्रोध लोभ मोह तशी नाही. एक अशी वृत्ती आपल्यामध्ये आहे ती आपल्याला सतत जिवंत ठेवते, या कार्यकरणाला जिवंत ठेवते. याच्यावर तुला अजून सांगतो. आपण जेव्हा झोपतो, ठीक आहे, तर झोपतो तर काय होतं, इंद्रिया सगळ्या लीन होऊन जातात, मन बुद्धी सगळ्या काय लीन होऊन जातात. आता सगळे गेट बंद आहे, दरवाजे सगळे बंद. पण जर आपल्याला कोणी आवाज दिला किंवा असं हलवलं तर आपण जागो होतो की नाही? तर म्हणे तुम्ही जाग कशामुळे होता माहिती, त्या वृत्तीमुळे. ती वृत्ती जिवंत असते, टच केल्याने ती वृत्ती खडबडून जागे आणि त्याच्यामुळे आपण जागो. कारण पहा, जागृत अवस्थेमध्ये तर सगळ्या इंद्रियांच्या द्वारे आपल्यापर्यंत सगळे विषय जात आहे, पण झोपेमध्ये ते बंद आहे. तरी आपल्याला कसं काय आपण उठतो आणि आवाज आपल्याला ऐकू येतो. शंकराचार्यांनी याचं अजून वर्णन केलं, हे संघात चेतना धरती असं येतं एक शब्द. तर तिथे त्यांनी हे वर्णन केलं आहे की एक अशी वृत्ती आहे ती, त्याच्यामुळे आपण मरत नाही. नाही तर मृत व्यक्ती आणि झोपलेला माणूस याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काय आहे? फरक या वृत्तीचाच आहे. मृत व्यक्ती किती बोलवलं, उठा उठा, देवाचं नाव घ्या, ही वृत्ती प्रारब्धामुळे प्राप्त होते आणि प्रारब्ध संपल्यावर ही वृत्ती संपते. जोपर्यंत शरीर आहे प्रारब्धामुळे शरीर आहे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीरामध्ये ही वृत्ती राहते. असा जो फार सखोल अर्थ आहे. कार्यकरण संघात नित्य अभिव्यक्ता बुद्धिवृत्ती, झोपत नाही. आपल्याला आत्ताही कोणी स्पर्श केलं तर एकदम आपलं लक्ष दिलं जातं, झोपेवर सुद्धा. तर याला म्हटलेलं आहे, भगवंत म्हणतो ही वृत्ती मीच आहे. म्हणजेच थोडक्यात काय, माझ्यामुळे तू जिवंत आहे की नाही. भूतानाम स्मचेता. ठीक आहे, चला. रुद्राणाम शंकरश्चास्मी, वित्तेशो यक्षरक्षसाम, वसूनाम पावकश्चास्मी, मेरुशिखरिणाम अहम. खूप छान आहे हा अध्याय, याच्यामध्ये खूप गोष्टी खूप आहे. आता म्हणजे रुद्रांमध्ये शंकर मी आहे. उद्या एक गोष्ट आहे, यक्ष आणखीन रक्षस, याच्यामध्ये कुबेर मी आहे. कुबेर, वित्तेश म्हणजे कुबेर, देवतांचा ट्रेझरर, कोषाध्यक्ष किंवा फायनान्स मिनिस्टर, वित्त मंत्री.